हॅलो फ्रेंड्स, आज अर्धगुणसूत्र विभाजन हा एक महत्त्वाचा मुद्दा राहिला होता. याच्या अगोदर आपण सूत्र विभाजन पाहिला होता. या पाठाचा हा शेवटचा मुद्दा आहे. तर अर्धसूत्री म्हणजे अर्धे आणि सूत्री म्हणजे जे गुणसूत्र आहेत त्या गुणसूत्रांचं अर्ध भाग होणे, अर्धे विभाजन होणं, त्याला म्हणतात अर्धसूत्री विभाजन. आपण या अगोदरच पाहिलं, सूत्र विभाजन हे आपण जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या शरीरामध्ये ज्या मूल पेशी आणि कायिक पेशी आहेत त्यांच्यामध्ये ज्या मृत झालेल्या पेशी आहेत त्या नष्ट होतात आणि नवीन पेशी तयार होत असतात पेशी विभाजनाने. अर्धसूत्री विभाजन हे मात्र जन्माच्या संदर्भात खूप महत्त्वाचं आहे की पुनरुत्पादन किंवा प्रजननामध्ये पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक हे निर्माण करण्यासाठी अर्धसूत्री विभाजन होणं आवश्यक आहे. मग ह्या अर्धसूत्री विभाजनामध्ये अर्धे जे गुण आहेत ते वडिलांकडून येत असतात, त्याला आपण पुकेसर किंवा पुमंग असं म्हणत असतो, आणि अर्धे जे आहेत ते आईकडून येत असतात, त्याला आपण स्त्रीयुग्मक असंही म्हणतो, म्हणजे पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक. आणि यांचं ज्यावेळेस एकत्रीकरण होतं त्यावेळेस तयार झालेलं जे नवीन बाळ आहे किंवा नवीन जन्मलेले जे काही सजीव आहे ते हळूहळू मग सूत्र विभाजनाने विकसित होत असते. तर पहा, अर्धगुणसूत्र विभाजन हे दोन भागामध्ये विभागले गेलेलं आहे, भाग 1 आणि भाग 2 मध्ये. मग होतं काय, तर भाग 1 मध्ये एक जी पेशी आहे त्याचं विभाजन होऊन दोन अर्धसूत्री विभाजनाच्या दोन पेशी निर्माण होतात. नंतर या दोन एकगुणी ज्या पेशी आहेत त्या पुढे 4 एकगुणी पेशी निर्माण होतात. शब्द पाहावा का, एकगुणी, एकच गुणधर्म असलेले, त्यामुळे एकगुणी म्हणतात. तर पहिले आहे पूर्वावस्था 1. पूर्वावस्था 1 ही 5 पायऱ्यांमधून जाते. पहिल्या पायरीत जे गुणसूत्र आहेत ते दिसायला लागतात, स्पष्टपणे दिसतात. नंतर दोन नंबरच्या पायरीमध्ये हे जे दोन्ही बाजूला असलेले जे महत्त्वाचे असे, तर ताराबिंदू जो आहे ते ताराबिंदू विभागित होतात, दोन भागात विभागले जातात, दोन्ही बाजूला दोन्ही ध्रुवांना ते हलतात. अशा वेळेस जे गुणसूत्र आहे ते स्पष्ट दिसायला लागतात. परंतु चौथ्या पायरीपर्यंत येता जे मधले असलेलं केंद्रकावरण आहे केंद्रकाचं ते हळूहळू नष्ट होताना दिसतं. चौथ्या पायरीमध्ये पूर्वावस्थेच्या हे जे तारा केंद्र आहे ते दोन्ही ध्रुवाला गेलेले आहेत, परंतु त्याच्या अगोदर या ठिकाणी असलेले जे काही गुणसूत्र आहेत ते गुणसूत्र हे एकमेकांमध्ये क्रॉस होत असतात. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं पुनर्संयोग होऊन विचरण किंवा जनुकीय विचरण त्याला म्हणतात. म्हणजेच तर ती एकमेकांमध्ये मिक्स जातात, मिसळली जातात आणि त्यांचे गुणधर्म थोडेफार प्रमाणात बदलतात. पहा, सूत्र विभाजनात ही पायरी होत नाही, पण अर्धसूत्रीमध्ये झालेले दिसते. आणि शेवटच्या पायरीमध्ये केंद्रकावरण पूर्णतः नष्ट होऊन जे तारा केंद्र आहे ते तारा केंद्राचे जे तंतुकणिका जे प्रथिनं आहे ते केंद्रबिंदूला, म्हणजेच जे गुणसूत्र आहे त्या गुणसूत्रांच्या केंद्रांना ते जोडले जातात. मध्यावस्थेमध्ये हे 4, आता पहा इथे 4 एकमेकाला जोडले गेलेले आहे. म्हणजे ह्या ज्या क्रोमोझोम किंवा हे जे गुणसूत्र आहेत ते गुणसूत्र एकमेकाला जोडले गेलेले आपल्याला दिसून येतात. मग मध्यावस्थे 1 मध्ये हे जे आहे गुणसूत्र ते अर्धगुणसूत्री जोडीमध्ये तोडले जातात आणि पश्चात्यावस्थेमध्ये जे तारा केंद्र आहे ते एकमेकाकडे ओढून घेतात आणि मध्यभागी जी पेशीद्रव्य आहे त्याच्यामध्ये खाच निर्माण होऊन 2 नवीन एकगुणी पेशी तयार झालेले दिसून येतात. एकापासून 2 एकगुणी. तर पहा, अर्धसूत्री विभाजनात 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होते. ते 2 टप्पे म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि भाग 2. भाग 1 मध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण किंवा जनुकीय पुनर्संयोग होते आणि नंतर ती सजातीय गुणसूत्रे 2 संचांमध्ये विभागली जाऊन 2 एकगुणी पेशी तयार होते. आकृत्या महत्त्वाच्या, याच्यामध्ये लिखाण कमी आहे, आकृत्या महत्त्वाच्या. वरती म्हणजे सूत्र विभाजनात आकृत्या कमी आहे पण लिखाण जास्त आहे, हा फरक आहे. नाही तर दोन्ही खूप सोपे आहेत. ठीक आहे. तर होतं काय, या ठिकाणी एका पेशीपासून एकगुणी, पहा एक्स असा आपला एक्स दिसला तर आपण त्याला पूर्ण गुणसूत्र म्हणतो. इथे एक्स नाही तर व्ही आहे, परंतु व्ही कसे आहेत तर व्ही 2 जोडले गेलेले आहेत, कारण ते अर्धगुणसूत्र जोडी
आहे तशीच आहे, ती काय तोडली गेलेली नाही, हे लक्षात ठेवायचं. नंतर अर्धसूत्री विभाजन 2 मध्ये काय होतंय तर पहा, पूर्वावस्था 2 मध्ये हे जे पुन्हा मध्ये असलेले जे एकगुणी गुणसूत्र किंवा एकगुणी पेशी गुणसूत्र होते, अर्ध गुणसूत्र, ते पुन्हा दिसायला लागतात. त्याच्या भोवती असलेल्या पेशी केंद्रक आवरण जे आहे ते हळूहळू नष्ट होतं. जे ताराबिंदू आहेत ते ताराबिंदू दोन्ही बाजू जातात आणि या ठिकाणी असलेल्या जे गुणसूत्र आहेत त्यांना ते जोडले जातात. हे दोन्ही वेगवेगळे आहे, एकमेकाला जोडू नका, आकृत्या वेगवेगळ्या आहेत तशाच ठेवायच्या. नंतर हे ताराकेंद्र, त्याचे जे केंद्रकीय किंवा तंतू प्रथिना आहे, तंतू प्रथिना, ते तंतू प्रथिना यांना जोडले जातात आणि हे हळूहळू 2 भागांमध्ये म्हणजे अर्धगुणसूत्रांमध्ये विभागले जातात. पश्चावस्थामध्ये हे विभागले जाऊन मध्यभागी जे पेशीद्रव्य ते सुद्धा विभागले जाऊन आपल्याला अंत्यावस्थेपर्यंत 4 नवीन एकगुणी पेशी तयार झालेल्या दिसून येतात. आकृत्या खूप महत्त्वाच्या आहेत, लिखाण खूप कमी आहे त्याच्यामुळे सोपं आहे. अर्धसूत्री विभाजनाचा भाग 2 हा सूत्र विभाजनासारखाच असतो. यात भाग 1 मध्ये तयार झालेल्या दोन्ही एकगुणी पेशींतील पुन्हा संयोजित अर्धगुणसूत्र जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात व त्यापासून 4 एकगुणी पेशी तयार होतात. युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया अर्धसूत्री विभाजनाने होते. युग्मक म्हणजे पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक हे तयार होतात आणि बीजाणू म्हणजे फुलांमध्ये तयार होणारे बीजाणू हे अर्धगुणसूत्री विभाजने तयार होतात. या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये एका द्विगुणित पेशीपासून 4 एकगुणित पेशी तयार होतात. पहा, 2 एक द्विगुणित तर एकगुणी म्हणजे यन तयार होतात, हॅप्लॉइड त्याला म्हणतात. या पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रांमध्ये पारगती होऊन जनुकांचे पुनर्संयोग होते. यामुळे तयार होणाऱ्या 4ही जन्यपेशी किंवा नवजात पेशी जनुकीयदृष्ट्या जनक पेशीपेक्षा आणि एकमेकांपेक्षाही वेगळे असतात. याच्यामध्ये क्रॉसिंग म्हणजे एकमेकांमध्ये ते जोडले जाऊन त्यांच्यामध्ये जनुकीय विचलन झालेलं दिसतं की ज्यामध्ये एकमेकांमध्ये जे गुणसूत्र आहे ते थोड्याफार प्रमाणात बदलले गेले असणार कारणास्तव ज्या नवीन एक गुणसूत्री जे तयार झालेले पेशी आहेत त्यांचे गुणधर्म आणि त्यांच्या वडिलांचे किंवा पालकांचे जे गुणधर्म आहेत त्याच्यात फरक दिसून येतो. यासाठी एक छोटासा व्हिडिओ आहे, तो पाहायला तुम्हाला लक्षात येईल. तर पहा, या अर्धगुणसूत्रीमध्ये सगळेच पेशीमध्ये जे सजीव निर्माण होत असतात त्यासाठी पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक म्हणजे लैंगिक प्रजननासाठी आवश्यक असतात पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक. आणि हे पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक तयार करण्याचं जे काम आहे ते अर्धगुणसूत्री विभाजनाने होते. पहा, इथे दाखवले पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक, मेल आणि फिमेल. तर 2 यन म्हणजेच त्याच्यात पाहिलं द्विगुणित पेशी असतात म्हणजेच वडिलांमध्ये आणि आईमध्ये. तर नंतर त्यांचं यन दाखवलेलं आहे. यन म्हणजे त्याला आपण एकगुणी पेशी म्हणतो. आणि नंतर एकगुणी पेशीचं लैंगिक प्रजननामध्ये एकत्रीकरण होऊन तयार होत असते नवीन युग्मक किंवा त्याला आपण म्हणतो एम्ब्रियो किंवा त्याला आपण म्हणतो नवीन नवजात बालक असं आपण म्हणू शकतो किंवा नवीन सजीव निर्माण होत असतो त्यांच्यामध्ये. राईट. पहा, या ठिकाणी अगोदर जे गुणसूत्र आहे ते डबल होतात. 2 यन असेल तर 4 यन हे आपण अगोदर सुद्धा पाहिलं आणि ते हळूहळू दिसायला लागतात, स्पष्टपणे दिसायला लागतात. तर अर्धगुणसूत्री हे पहिले एकाच पेशीपासून 2 आणि 2चे 4 होतात. तर सगळ्यात अगोदर तयार होत असते ते म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजन भाग 1. त्याच्यामध्ये 2 एकगुणी पेशी निर्माण होतात आणि नंतर सूत्री विभाजन भाग 2 मध्ये त्या दोघांचे अजून 2 म्हणजे एकूण 4 एकगुणी तयार होत असतात. ते शक्यतो कुठे तर लैंगिक प्रजननामध्ये फुलांमध्ये जे स्पोर्स असतात त्यांच्यामध्ये होत असतात. त्याचबरोबर पुयुग्मक किंवा स्त्रीयुग्मकमध्ये. तर या ठिकाणी पहा, सगळ्यात अगोदर पहिले जे आहे पूर्वावस्था. तर पूर्वावस्थामध्ये जे गुणसूत्र आहे ते स्पष्ट दिसतात, परंतु जे स्पष्ट दिसत असताना त्याच वेळेस ते एकमेकाला जे मधला जो बिंदू आहे त्याला आपण सेंट्रोमर म्हणतो इंग्लिशमध्ये किंवा ताराकेंद्र सुद्धा म्हणतो, ते एकमेकाला जोडले जातात
आणि त्याच वेळेस इथे पण आता इथे क्रॉसिंग दिसते, निळा आणि लाल हे जे एकमेकाचे गुणसूत्र आहे ते एकमेकावर क्रॉस झाले म्हणजेच विचलन झालं आणि त्यामुळे गुणांमध्ये किंवा गुणसूत्रांमध्ये अदलाबदली घडून नवीन प्रकारचे गुणसूत्र तयार झालेले दिसतंय, रंग बदललेले दिसतात आपल्याला, म्हणजे नवीन गुणसूत्र. हळूहळू जे पेशीद्रव्य केंद्रद्रव्य आहे किंवा केंद्रक आवरण आहे ते नष्ट व्हायला लागतं आणि ताराकेंद्र जे आहे ते ताराकेंद्र दोन्ही कोपऱ्याला येतात, म्हणजे दोन्ही ध्रुवाला येऊन ते त्या जोडले जातात त्या क्रोमोझोमला, म्हणजेच त्या गुणसूत्रांना. नंतर मध्यावस्थेमध्ये हे जोडले जाऊन त्यांना वेगळे करण्याची प्रक्रिया सुरू होत असते. पण वेगळे करताना ते जे एकगुणी विभाजन आहे ते न होता ते आहे तसेच गुणसूत्र फक्त मिक्स झालेले, विचलित झालेले गुणसूत्र एकमेकांपासून वेगळे होतात. मग हळूहळू पश्चातावस्थेमध्ये काय होतं, तर पश्चातावस्थेमध्ये ते दोन्ही ध्रुव एकमेकाकडे ओढून ते नवीन असं पुन्हा पेशी आवरण तयार करताना अशा वेळेस जे पेशीद्रव्य आहे त्याच्यामध्ये खाच निर्माण होऊन त्याच्या दोन एकगुणी पेशी तयार होतात, बरोबर. नंतर पुन्हा अर्धगुणसूत्री विभाजन 2 मध्ये ज्या दोन नवीन तयार झालेल्या ज्या एकगुणी पेशी होत्या त्यांचं सूत्रविभाजनासारखंच विभाजन होतं, सारखंच. म्हणजे पहा, दोन्ही तारा केंद्र आले दोन्ही बाजूला केंद्राकडे, ते त्या गुणसूत्राच्या केंद्राला किंवा मध्याला जोडले गेलेत मध्यावस्थेमध्ये. पश्चातावस्थेमध्ये ते काय होतात, एकमेकाकडे ओढतात आणि त्याचे व्ही म्हणजे दोन तुकड्यांमध्ये रूपांतरित होतात, व्ही मध्ये एक्सचे व्ही म्हणजे आता अर्धगुणसूत्र विभाजन झालेले दिसून येतात. अंत्यावस्थेमध्ये त्याच पद्धतीने पुन्हा ते जे गुणसूत्र आहे त्याच्या भोवती केंद्रकावरण तयार होऊन जे पेशीद्रव्य आहे किंवा जलद्रव्य आहे ते विभाजित होतं आणि आपल्याला पुन्हा नवीन अशा दोन एकगुणी पेशी आपल्याला मिळतात. महत्त्वाचं वाक्य हे आहे की एकगुणी पेशी ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या इतर चारहीपेक्षा ते वेगळ्या असतात, त्याचबरोबर त्यांचे पॅरेंट म्हणजे ज्यापासून ते निर्माण झालेले त्यांच्यापेक्षाही वेगळे असतात. लक्षात आलं. पुढे पहा, तर या ठिकाणी इथे पुढे हा अर्धगुणसूत्रीचा पॉईंट झालेला आहे. ही आकृती कांद्याच्या मुळांतील सूत्र विभाजनाची दिलेली आहे. ही आकृती महत्त्वाची, काढून ठेवा. इथे काही प्रश्न आहेत सोपे ते पहा. 2N पेशी म्हणजे काय, तर द्विगुणित पेशी म्हणजे काय, तर मूल पेशी ज्या आहेत त्यांच्यामध्ये 2N म्हणजे जे गुणसूत्र आहे ते दुप्पट या अवस्थेत असतात, म्हणजे 2N मध्ये, म्हणजे गुणसूत्राची जोडी असते असं आपण म्हणू शकतो, XX किंवा XY असं. नंतर N एकगुणी पेशी म्हणजे काय, तर द्विगुणित पेशीचे ज्यावेळेस अर्धगुणसूत्री विभाजनाने ज्यावेळेस एकगुणी पेशी विभाजन होऊन एक पेशी तयार होते त्याला आपण म्हणतो N एकगुणित पेशी. सजातीय गुणसूत्रे म्हणजे काय, तर सजातीय गुणसूत्रे म्हणजे काय, तर एकगुणित पेशी ज्या अर्धगुणसूत्री विभाजनाने तयार झालेल्या असतात त्या सजातीय असतात, परंतु त्यांचे गुणधर्म विचलनामुळे भिन्न झालेले असतात. युग्मक पेशी 2N असतात की N आणि का. युग्मक पेशी म्हणजे पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक या अर्धगुणसूत्री विभाजनाने तयार झालेल्या असतात आणि त्या N असतात, म्हणजे एकगुणित असतात. एकगुणित पेशी कशा तयार होतात, तर एकगुणित पेशी या अर्धगुणसूत्री पेशी विभाजनाने तयार होतात. आणि शेवट, एकगुणित पेशींचे नेमके महत्त्व काय आहे, तर एकगुणी पेशी या पुनरुत्पादन करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. कुणालाही काही अडचण असेल तर विचारा, प्रश्न उत्तर छान पद्धतीने सोडवा.